ज्यांच्या आगमनाची आपण आतुरतेने वाट बघतोय ते शिवसेना नेते युवासेना प्रमुख सन्माननीय आदित्यसाहेब ठाकरे। खरोखर महाराष्ट्रामध्ये ज्यांची भाषणरूपी तोफ धडाडते ते आमचे शिवसेना नेते भास्कररावजी जाधव, सन्माननीय व्यासपीठ आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले आपले सर्वांचे उद्याचे आमदार संजयरावजी कदम। सर्वांना जय महाराष्ट्र। नक्कीच ही सभा म्हटल्यानंतर ही प्रचाराची सभा वाटत नाहीये, ही विजयाची सभा वाटते, हो ना। आणि अशा पद्धतीने शिवसैनिक, महाविकास आघाडीचा प्रत्येक कार्यकर्ता आणि सामान्य नागरिक हा जर का संजयरावांच्या पाठीमागे उभा राहिला तर जास्तीत जास्त मताधिक्यानं या ठिकाणी संजयराव निवडून येतील, ह्याच्याबद्दल आम्हाला कोणाला शंका राहिली नाहीये। आता गेल्या वेळेला आपण ज्यांना आमदार केलं ते आता सगळ्यांना सांगत फिरलेत मी केलं मी केलं मी केलं मी केलं। अरे तुम्हाला तिकीट कोणी दिलं? उद्धव साहेबांनी दिलं। तुमचा प्रचार कोणी केला? इथे बसलेला प्रत्येक कार्यकर्त्यांनी केला ना। त्यावेळेला तुम्हाला निवडून त्याने आणलं। याने काम दाखवायची वेळ येतात तेव्हा काय म्हणतात? मी केलं मी केलं मी केलं। हा मीपणा येत्या निवडणुकीत हाच कार्यकर्ता उतरला शरणार नाही, ह्याची मला खात्री आहे। आज सन्माननीय शिवसेना नेते आदित्यसाहेब ठाकरे गेले अनेक वर्ष आमच्या युवासेनेचे नेतृत्व करत आहेत। आज युवासेनेच्या स्थापनेपासून मी त्यांच्याबरोबर आहे, किंबहुना त्याच्या अगोदरची भारतीय विद्यार्थी सेना आहे तेव्हापासून। त्याच्यानंतर अनेक लोक आले, त्याच्यामधलेच एक तुमचे एक स्थानिक आमदार, मैत्री केली त्यांच्याबरोबर आणि त्या मित्राच्या पाठीत सुरा खुपसून ते कुठे निघून गेले? गुवाहाटीला। मला असं वाटतं याचा बदला दापोलीकर, खेडवासीय आणि बंडगडवासीय घेतल्याशिवाय राहणार नाही। कारण नक्कीच हा आपला संपूर्ण प्रदेश जो आहे ना, हा पर्यटकांच्या दृष्टीने उत्कृष्ट प्रदेश आहे। आपले आदित्य साहेब गेल्या काळामध्ये पर्यटन मंत्री होते, त्यावेळेला अनेक धोरणं त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आणली गेली, परंतु जशी सत्ता गेली तशी ती धोरणं त्या ठिकाणी थांबवण्यात आली आणि त्याच्यामुळे तुमच्या सर्वांचं त्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे, त्याचा वचपा काढण्याची वेळ आलेली आहे। आज आपला सर्व किनारपट्टीला राहणारा जो आपला नागरिक आहे तो त्याच्या घरामध्ये हॉटेलचा व्यवसाय करतो, त्याच्या छोट्या जागेमध्ये छोटं काही बांधकाम करतो आणि त्या ठिकाणी पर्यटकांना राहायला देतो, परंतु ते सुद्धा या लोकांना बघवलं नाही। म्हणून सख्या भावाचा काटा काढायचा होता, म्हणून त्याच्याबरोबर या सर्व जणांना त्यांनी पणाला लावलं आणि त्यांचा उद्योगधंदाही त्या ठिकाणी काढून घेण्याची जी काय गोष्ट आहे, जे पाप आहे ते यांच्या माध्यमातून झालेलं आहे। त्यामुळे हा सर्व भाग नक्कीच यावेळेला संजयराव कदमांच्या बाजूने उभं राहील याची मला खात्री आहे। आणि नक्कीच दापोलीमध्ये अनेक आमदार झाले, परंतु दोन वेळेचे आमदार हे सत्तेतले होते, एक 90 ते 95 आणि एक आता। उद्याची सत्ता कोणाची येणार आहे माहिती आहे काय? महाविकास आघाडीची। महाविकास आघाडीच्या सत्तेमधला आमदार या ठिकाणी पाहिजे असेल तर संजयराव कदम यांच्या माध्यमातून आपल्या हक्काचा आमदार, हक्काचा कार्यकर्ता याला निवडून आणण्याची जबाबदारी आपली आहे। या ठिकाणी खरोखरच मला माहिती आहे कोकणची जनता ही साधीभोळी आहे, मानी आहे, त्याच्यामुळे सर्व अपमानाचे बदले या ठिकाणी कोकणची जनता घेतल्याशिवाय राहणार नाही। बाळासाहेब जेव्हा शेवटच्या काही काळामध्ये ज्यांची जी भाषणं झालेली आहेत त्या भाषणामधले एक वाक्य, एक जी गोष्ट आहे ती जर का तुमच्या आमच्या मनामध्ये असेल तर मला असं वाटतं कुठला शिवसैनिक आयुष्यात गद्दारी करू शकत नाही, आणि जर का गद्दारी केली तर तो शिवसैनिक राहणार नाही। काय बोलले माहिती आहे का बाळासाहेब? मला सांभाळलं तसं माझ्या उद्धवला सांभाळा, तसं माझ्या आदित्यला सांभाळा, इमान राखा,
हे वाक्य जोपर्यंत तुमच्या आमच्या मधात आहे, हृदयात आहे, तोपर्यंत मला असं वाटतं शिवसेना या भूतलावरनं कधीच संपणार नाही. आणि येणाऱ्या काळामध्ये ज्या माझ्या शिवसैनिकांनी, ज्या माझ्या कार्यकर्त्यांनी या कदमांना घडवलंय ना, त्यांचं राजकीय नेतृत्व तयार केलं ना, त्या कदमांना पाणी वाचल्याशिवाय राहणार नाही आणि संजयराव कदम यांना आमदार केल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.